मंडळी बघा, नुसता बहर आलाय जबरदस्त. हे बघा, खजाना सापडलाय, खजाना सापडलाय. याला म्हणतात कोकणातलं सोनं, सफेद सोनं. खजाना खजाना. नमस्कार मंडळी, मी सध्या आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमधून. मंडळी कसं आहे, सध्या पावसाने कोकणातच नव्हे तर महाराष्ट्रात पाठ फिरवले. भारतात इतर ठिकाणी कुठं पाऊस लागत असेल काय माहिती नाही, पण गावाकडे तर आमच्या पाऊस नाही. आज सकाळी एक सर आली, तसा एक फोन आला की बाबांनो या लवकर धावत या देवरुखला. तर आपण देवरुखला कुठे आलोय तर आपले मित्र आहेत सह्याद्री कोकण यूट्यूब चॅनलचे दिनेश गुरव साहेब, त्यांच्याकडे घरी आणि त्यांच्यासोबत रानात जातोय. कशाला आता त्यांनाच विचारूया आपण वाटेत जाताना. नमस्कार नमस्कार गुरव साहेब, काय म्हणताय, बरं ना? एकदम मजेत. बरं, एवढ्या एकाएकी बोलवण्याचं कारण? एकाएकी बोलावण्याचे कारण एवढंच आहे की आपल्याला कोकणातला रानमेवा जो यावर्षी भेटणार, नंतर मग पुढच्या वर्षीपर्यंत त्याची वाट बघावी लागणार. बरोबर. आणि तोच रानमेवा तुम्हाला देण्यासाठी अगदी म्हणजे आवर्जून तुम्ही खाता आवडीनं, म्हणून ज्यांना आवड आहे ना त्यांनाच मिळतं, हे माहिती आहे ना? बरोबर. हा, ते तुम्हाला आवड आहे, तुम्ही खाता म्हणून मी तुम्हाला खास करून फोन करून बोलवलंय. तर चला, 2 दिवसापूर्वी गेलो होतो, एवढे छोटे छोटे कळे होते, आता बघूया केवढे मोठे होतात काय ते. आणि जायचं आहे आळंबी मशरूम साठी. चला, रवना, गावाकडची रवना शोधायला जाता. बरं गुरु साहेब, म्हातारा पाऊस लागला काय? म्हातारा पाऊस अजून चालू व्हायला उशीर आहे, तरी पण काहीतरी नक्षत्र बदलतं तेव्हा पण वाटतं रवना धरतात 4 ना? दिवस अगोदर धरतात. बरोबर. नक्षत्र आता तरणा संपता 4 दिवस अगोदर मिळतील. बरोबर. मंडळी हे बघा, आता रानात शिरलो आणि बेड्याजवळ वाटेत जाता जाता आपल्याला इकडे अळंबी भेटलेत. बघायचेत कशी आहेत, नुसत्या काळ्या. हे बघा, एक नंबर काळ्या चालत हो. मोठे व्हायला अजून एक दिवस गेला असता ना? होय, मोठं व्हायला अजून एक दिवस जाईल. हे बघा, जबरदस्त. हे बघा कसं आहे, एकदम काळ्या. लास्ट टाइम गुरव साहेब म्हणाले काळ्या खायला मजा येते. कसं आहे, हाय काय, ह्याची जर वाट बघितली ना अजून मोठं व्हायला, तर कोणतरी आपल्याला फसवून जाणार घेऊन. कारण वाटेवरतीच आहे. वाटेवरतीच आहे, इथे वाट आहे आणि वाटेवर दिसलं चांगली फुली की स्पष्ट दिसणार. आता काळ्या तोपर्यंत काय दिसत नाही. मग त्यामुळे काय करू, आपण काढूया ना? चालेल, चला सुरुवात करूया काढायला. निघत नाहीत अख्ख्या. अख्ख्या काय आलं, पाऊस नव्हता नाही ना बरेच दिवस, माती टाईट झाली. असं तरी आलं पाहिजे. होय. कोकण 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 कोकण. हा, अख्खे नाही निघत आहेत ना? नाही निघत आहे अख्खी, पण आहे तेवढी काढतो अशी. हे बघा, अख्खी जरी निघाली नाही ना तरी अशी काढतो. बरोबर, व्यवस्थित आहे बघा. परंतु हे आलेत ना ते सगळे काट्याकुट्यातून आलेत. होय ना? इकडे सगळे वरती काटे बघा किती, त्याच्यातच आले. बरोबर. अरे काय येतील कसे ते काढ आता. एक नंबर. चला. बापरे, पातेऱ्याच्या खाली बघा. बघा, पात्रेच्या खाली बघा. बघा, दिसली? हो. हे अजून उगवत आहेत बघा, खाली आहेत. होय, हे अजून उगवणार आहेत. अजून 2 दिवस तरी मिळतील इथं थोडी थोडी. होय ना? हा. 3-4 गावली. चला, सकाळी थोडा पाऊस येऊन गेला म्हणून मी आपला रेनकोट घेऊन आलो, पण पाऊसच गायब झाला राव. पण हे काय की रानात आल्यानंतर मच्छर चावत नाही. चला. होय, थोडीशी वायशी गावलेत. आता आपण पुढे थोडस अजून शोधायला जात आहोत. पक्ष्यांचे आवाज बघा, पक्ष्यांचे आवाज. मंडळी चला, आपण एका वनातून आता दुसऱ्या वनात जातोय आणि थोडीफार भेटलेत, पण शोध मोहीम आमची अजून सुरू आहे. त्याच्यामध्ये पूर्वी आपण असं बोलतो होतो, हुक्का निघालायची. बरोबर. वनात 2 भाकऱ्या होत्या. आजी वनात गेली. 2 भाकऱ्या होत्या, आजी वनात गेली.
एक भाकरी आजीने खाल्ली, दुसरी भाकरी कुणी खाल्ली. जायपर्यंत व्हिडिओच्या शेवटपर्यंत मला प्रश्न उत्तर सांगतो. हा ज्यांना माहिती आहे तोपर्यंत कमेंट करून सांगा उत्तर. 2 भाकऱ्या होत्या, आजी वनात गेली, एक भाकरी आजीन खाल्ला तर दुसरी भाकरी कुणी खाल्ला. चला कमेंट करा. चला अजून एका ठिकाणी आपण आलो आहोत. हा इथला निसर्ग म्हणजे ना जबरदस्त. आता हे कुठल्या जागा आहेत हे सिक्रेट जागा आहेत, त्याच्यामुळे कुठे आलोय काय आलोय इन डिटेलमध्ये सांगता येणार नाही. कारण सगळीकडेच नेचर आहे, जंगल आहे आणि इकडे गव्या रेड्यांचा आणि सगळ्याच रानातल्या प्राण्यांचा वावर आहे. त्याच्यामुळे एकटं तर कोणी येत नाही इथे. आले तर गुरुसाहेब, फक्त गुरुसाहेबांना कसा फिरण्याचा अनुभव आहे. गवे रेडे पण असतात ना हो? गवेरेडे तर भरपूर. हा झुंड तर झुंड मिळते, कधी सिंगल दिसतो कधी झुंड दिसते. वाघ आहे का वाघ? वाघ बिबट्या पण आहेत, भरपूर आहेत. बरोबर. त्याच्यामुळे हे बघा गर्द झाडी नुसती. रानडुकर आहेत. रानडुक्कर पण आहे म्हणतात. घोटवलीचे वेल असतात ना ते पूर्ण एकदा पायात अडकले की पूर्ण रक्तबंबाळ करून सोडतात. मंडळी आवाज ऐकू येत असेल, पावसाने आगमन केलंय. पाऊस आलाय आणि मी एकट्यानेच रेनकोट आणलाय. गुरुसाहेब आणि आमच्या नऱ्याने रेनकोट आणलाच नाहीये, भिजायच्या तयारीत आलेत खाच. पण पाऊस पूर्णपणे इथे पोचत नाही, वरच्या वरच पानांवरतीच पडतोय, खाली पोचत नाही पूर्णपणे. बघा कसला पाऊस आलाय, जोरात जोरात. बापरे खतरनाक पाऊस आला. बेकार पाऊस आलाय आणि नेमकी छत्री नाही आणलेली आहे. छत्री झाडाखाली आहेत म्हणून आता तरी झाडाचे मोठे ठिपके पडतात ना, हा त्यानं भिजायला होईल. मुसळधार पाऊस आला, जोराचा मोठाच ढग आलाय कुठला तरी. डोकं वाचवायला लागतं. हो हे चांदड्याचं झाड आहे ना, हा त्याला पानं जरा मोठी असतात. या चांदाडीची पानावरती पण जेवण जेवलं जातं ना. हा जेवण प्रसादीला पहिले प्रसादीला चांदाडीची पानं वापरतात वापरायचे स्पेशली. पहिले लोकं. गावच्या देवळात नैवेद्य वगैरे असतो तेव्हा चांदाडीची पानं लागतात. जास्त वाटे घालायचे असले कुठले हा. राखण्याचे तेव्हा पण लागतात. तेव्हा पण ही पानं काढून देणार, मग याच्यावरती वाटे वगैरे घालायला बरे असायचे. बरे असायचे. हे तांदळीच्या पानाखाली राहिलं ना तर पाऊस लगेच लागत नाही डोक्याला. बघा एवढ्या रानामध्ये एवढं डोकं वाचवण्यासाठी बघा चांदाडीच्या पानाखाली. चला बुवा पाऊस तर भरपूर आलाय, एक नंबर पाऊस. रोवणांचा वास येतोय हो, कुठं तरी वास येतोय. पाऊस जोरात आला बा. दादाचं कसं ऍपल फोन आहे ना, हा. तेव्हा तो भिजला तरी चालतोय. आमचे फोन साधे ते भिजला तर काढू शकत नाही खिशातलं माझं सफरचंद भिजलं तरी चालतं. व्हिडिओ. हा ऍपल तुमचं भिजलं तरी चालेल, पण आमचं हे भिजून जमणार नाही. संत्रा मोसंबी नाही चालणार. जमीन झाली कडक एकदम, असे मोडावे लागतात सगळे एकदम. देठ येत नाही ना, जरा पिशवी घ्या. मूळ येत नाही ना. नाही मुळापासून नाही येते बघा, पण हाय ते काढूया आता. बरोबर. वाट बघून काय उपयोग नाही. चला थोडीफार भेटली. हाताला बघा पूर्ण चिखल लागलाय. हा आता हा रानात आलोय, आता पुसायचे कसे, कपड्याला तर नाही पुसू शकत नाही. बरोबर. धुवू पण नाही शकत आता, पाणी इथे जवळपास कुठे नाही. या पानाला लागलंय, हा. पाणी पण आहे आणि पानं पण आहेत मस्त. इथे झाला जा आला पुसून. पुसून झाला. ओके, आणि परत एकदा पुसूया, हा हा तेवढी पूर्ण जातील आता. बरोबर. चला चांगला टेक्निक आहे. मंडळी पाऊस कुठेतरी आता थांबलाय आणि आपण थोडंसं आळंब्याच्या शोधात पुढे पुढे जात होतो. आपल्याला पाण्याचा प्रवाह दिसला. पर्याय आहे ना हो, आपण गेल्या वर्षी याच पर्यातून गेलो होतो, आठवतंय मला पलीकडे. पण यावर्षी पाणी भरपूर आहे. कमरेवर पाण्यातून गेलो होतो ना. होय होय. गुरुसाहेब पाणी बघा कसं पितात, जबरदस्त. गवारेड्याचे पाय बघायचे आहेत. हा दाखवा. तर तुम्ही उभे आहेत तिथे पण आहेत. हा हे बघा इथे, आज सकाळीच गेलेले आहेत. हे बघा ना, ताजे आहेत. त्यांच्या पाठून पाठून जातो आपण. चिखल दिसला हा बघा. बरोबर. आणि हे इकडे नाही गेलेले, मग इकडून येऊन इकडे गेलेले. अच्छा, मग आपण उलटा जातोय. चला
हा 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 हा, इकडे बघा पाणी बघा. बस चला अजून एका ठिकाणी आलं, थोडंसं वाट काढत काढत फायनली आपल्याला अजून चांगली पसावलेली रोवणं दिसली आहेत. तुम्हाला दाखवतो. रानात फिरणं काय सोपं नाही, पण घोटवलीच्या वेलीने सोलटून काढलं नाही. रेनकोट घातलं आहे तरी पण पायाला घोटवलीचे वेल लागत आहेत. चला हे बघा तुम्हाला दाखवतो. गुरवसाहेब पुढे गेलेत. इथे आम्ही बघून गेलो मगाशी, तेव्हा मात्र हे बघा इकडे येतात दरवर्षी, पण आता इथे आलेत. दाखवतो तुम्हाला. हा हे बघा अस्सल खजाना. हे बघा कोकणातलं सफेद सोनं. मंडळी हे बघा नऱ्याने काढायला सुरुवात केली आहे. छानपैकी आहेत. वेळेत आलो खरं तर, पाण्यारली नाहीत ना, चांगली आहेत. चला काढूया. काढा 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 काढा. मोबाईल बघा कसा पकडला गुरुसाहेबांनी. या हा जबरदस्त. अजून माती भुसभुशीत नाही. बांबू पण आहेत. बांबू झालेत थोडे झालेत थोडे हे बघा काळे बांबू झालेत. झालेत हे जरा 2 दिवस अजून संध्याकाळी आलो असतो तरी पाण्यारलेले असते. खराब झाले असते. हे चांगले आहेत. चांगले आहेत. कळ्या चांगल्या आहेत. हे बघा किड्यात नाही, याला बांबू म्हणतात. हा हे अस्सल माल. बटन टप्स. हा बटन मशरूम म्हणतात का ते. बांबूला ठेवूया आपण, देठ घेऊया तेवढा. ना असू दे घेऊन जाऊया. चला ओके ओके चला काढूया. तर ज्याला जास्त किडा लागलेला असतो किंवा की जास्त बांबू असतो ते खाण्याचे योग्य असतात. नाही तर ज्याच्यावर किडे नाही ते खाणे योग्य नाही असं डॉक्टर तज्ज्ञ मंडळी सांगतात, है ना. ज्याच्यावर किडा असतो ना. चला आपण पण एक काढूया. अस्सल खजाना, निसर्गाचं देणं. खास खाण्यासाठी बांबू येतात आळब्यांना. जर वेळेत नाही आलं तर बांबू खाऊन टाकतात किंवा पाण्यारतात पाऊस जास्त पडला तर. 1-2 दिवसाची कथा असते फक्त. कथा 1-2 दिवसाची. आजचा दिवस थोडा सार्थकी लागला म्हणावा लागेल, कारण थोडी पसावलेत पण, है ना. सकाळी जरा कळेवाले भेटले. होय होय होय. आता जरा ही बऱ्यापैकी मिळालेत. म्हणजे पसावलेली आहेत आणि कळे पण आहेत. कळे पण चांगले आहेत बघा, मस्त. होय होय होय. चला चटपट काढून घेऊया. कडक जमीन ना. हा अस्सल खजाना. मस्त आहेत हे, एकदम हा क्लिअर आहेत. पोशेरे नाहीत ना, पोशेरे वगैरे काय नाही ना. पोशेरे बिशेरे काय नाही, एकदम मस्त बघा कसे. चला मंडळी अजून एका ठिकाणी आपल्याला मशरूम भेटले आहेत. गुरु साहेब 15 दिवसापूर्वी काढून घेऊन गेला, तिथेच आले ना. सुरुवातीला पहिलीच मिळाली होती इथं. हां हां हां. परत एकदा आलेत. परत एकदा आले. अशा बऱ्याच ठिकाणी असे आहेत, बऱ्याच जागा. हे बघा हे बघा पूर्ण येते बघा. हां हां. स्लो मोशन. हा असं निघायला पाहिजे. असं निघायला पाहिजे खरं तर. ओरिजिनल अस्सल माल, फ्रेश माल, ताजा माल. अरे एका ठिकाणी एक पिशवी भरते. आता आपण काढलेली काय कळे काढलेली म्हणून फुललेली असते तर. चला आपण अजून एका रानात आलो आहोत. अक्षरशः ना खतरनाक अनुभव आहे इथे. गवे रेड्यांचे फुटप्रिंट्स काय आहेत, रानडुक्कर तो एकदम भले मोठे फुटप्रिंट्स वगैरे आहेत. सो रानात फिरताना नक्कीच थोडंसं भीतीदायक वातावरण असतं, सांभाळून जावं लागतं. पण एक जाणकार माणूस असावा लागतो. आपल्याबरोबर नऱ्या आणि गुरव साहेब आहेत, त्याच्यामुळे आपण फिरतोय. चला इथे आपल्याला आपल्या नऱ्या भाऊला दिसलेत. मस्त आहे. मला तेवढी नव्हती दिसली. हां दिसली ना. कारण मी जरा वेगळ्या साईडून गेलो होतो ना, त्यामुळे ह्यांना दिसले. पण मला पण आता 4 बाजू कव्हर करावं लागतात तेव्हा ती दिसतात. चला म्हणजे आजचा दिवस मार्गी आला. दिवसभर आता दुपारचे बरोबर वाजले 12. सकाळपासून आपण रोवणं शोधतोय. पाऊस येऊन जाऊन आहे. काट्या कुट्यातून फिरावं लागतं राव. ऐक ह्या वेली आहेत ना काटेरी, भरपूर त्रास देतात. येतील ना. पुढे चाल धरली आहेत का बघा. चला हे बघा
चला अजून एका ठिकाणी भर दुपारी आपल्याला खजाना भेटला आहे अळब्यांचा. थोडेसे जास्त झालेत हे बघा, तिकडपर्यंत आतपर्यंत येत आहे हो. भरपूर आहेत ग, भरपूर येतात. पाण्यारले थोडेसे वाटतं, पाण्यातले थोडे बघूया आता. तिकडे चांगले पण आहेत बघा. देठ असतील चांगले, घेऊया. घेऊया. हे सगळे चांगले देठ आहेत. जर देवा नशिबानं चांगली भेटली सगळी तर खुश तुम्ही. अरे बाबा 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 रे, ह्याला म्हणतात हा? जबरदस्त, कसे आहेत? एक नंबर. बघा. हे बघा जवळ जाऊन बघा, बहर आलाय, बहर. पूर्ण भरलंय ते. असं ती जागा मला शोधून काढतो मी, बरोबर दरवर्षी मिळतात. बर, आज दिवसभर फिरल्याच्या मेहनतीचं फळ आहे ते. सगळी चांगली निघू देत बऱ्यापैकी. मंडळी बघा, नुसता बहर आलाय, जबरदस्त. हे बघा, खजाना सापडलाय, खजाना सापडलाय. याला म्हणतात कोकणातलं सोनं, सफेद सोनं. याच्यामध्ये जर का चांगली निघाली ना तर खरोखरच आभार मानावं लागतील या जागेवाल्यांचे. कारण काय बघायचे, हा जो खजाना भेटलाय ना, एक नंबर खजाना. पुरी आमची पिशवी भरल आहे ना. अरे दिवसभर फिरल्याचं शेवटी चीज झालं असं म्हणावं लागेल. मेहनतीशिवाय म्हणतात ना असं सोनेरी फळ नसतं. अगदी 60% व्यवस्थित आहेत, चांगले आहेत. तिथली थोडी आहे ना खराब निघाली, अर्धी तरी, आणि अर्धी पिशव्या पण, म्हणजे जवळजवळ पिशवी भरली आपली. आपण अजून एका ठिकाणी आलोय. गुरव साहेब आज काय म्हणतात ना, धमाका करताय सगळीकडेच. आज आपण दिवसभर फिरतोय रानात. बघितलं ना, तर ही आहेत ना, हा, ती मोठी बिग साईज, बिग साईज, किंग साईज. अरे वा. आणि चला. जर ही सगळी चांगली मिळाली तर पिशवी भरली आपली म्हणायची. अजून चला. ही पण हा हा हा, पिशवी. होय 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 होय. किती आहेत बघा, एकच नंबर. एक नंबर, हा? एक नंबर काम है. बघ कसे आहेत. नरेशजी आमचे खुश झालेत. थांबा, तुम्हाला जरा आतमध्ये जातो मी. तिथे दिसतो जरा आतमध्ये, मी दाखवतो कुठे आहेत ते. हे साईज आहेत ना, एक नंबर आहे. मंडळी आत्ताच आपण आहे ना मस्तपैकी अळंबी काढून आलो आहोत. रोवणं आपल्याला भेटली आहेत जवळजवळ गोणी भरून. गोणी तर भरेल, टप तो मोठा टप. मोठा टप भरेल, म्हणजे गोणीच भरेल एक. आता आपण गुरव साहेबांच्या घरी जेवतोय. मस्तपैकी नाचण्याची भाकरी आहे. इकडे भाजी कसली स्पेशल आहे, कसली आहे? मुळे असतात ना ते शिंपले, हा, आपल्याला भेटतात बरोबर. नदीमध्ये, हां हां, ते शिंपले मुळ्याची भाजी आहे. अच्छा, मुळ्याची भाजी आहे, जबरदस्त. आणि नाचण्याची भाकरी आणि भात, एक नंबर. चला ताव मारूया, नंतर काय वाटणी घालूया. चला या जेवायला मंडळी. एक नंबर. चला जेवून झाल्याच्या नंतर आपण वाटणी करतोय. आणि बघा गुरव साहेब आता सगळे आपण आणलेला खजाना बाहेर काढतात. बाबू पण आले बरोबर सोबत, गडबडीत काढले म्हणून. ते आता उडून जातील. हे सगळे उडून जाणार. ते भुंगा असतोच खरा, आणि त्याशिवाय त्याला मजा नाही. होय, भुंगे जिवंत आहेत म्हणजे आपण ते खाऊ शकतो. ओहो, हा जरा चांगल्यापैकी होते ना, तो स्टॉक आहे. स्टॉक आहे. हा बघा. अजून याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये कळे आहेत. या पिशवीत आणि त्या घमेलात पण आहेत थोडी. आणि या गमेल्यात आहेत. हा, एवढा मोठा स्टॉक आहे याचा आपल्याकडे. गमेल्यात होतो काय? ही चालली आहे इकडे बघा. हे अजून वाटणी करायची आहे. हे 2 वाटे आहेत ह्या पिशवीत. हा एक वाटा घेतलाय, आता आपण दुसऱ्याचा वाटा करतोय. मंडळी हे बघा, वाटे झालेत, कळ्या वगैरे होत्या त्याच्या. आता ही थोडीशी जास्त पाण्यारलेली वगैरे आहेत ना. तर बघा ही आपल्याला भेटली होती भरपूर. थोडंसं कार गेलो असतो तर मस्तपैकी भेटली असती. हे बघा, हा खजाना, खजाना. बापरे, एवढी
ठेवून आलोय आपण हा एवढीच ठेवून आलो जागेवर. ठेवून आलो जागेवरती आणि एवढी घेऊन आलो घेऊन आलो. चांगली चांगली एवढी घेऊन आलो. जर काल गेलो असतो हा तर मग 2 काय? गोण्या. एक नंबर. चला आता काही करा ते सगळे तुमचे तुम्ही घेऊन जा. हे बघतो मी काय करायचं ते. चला मस्तपैकी छान अशी भाजी आहे ही तव्यावरती फ्राय केलेली, ही टोपामध्ये बनवली आणि मस्तपैकी मशरूमचं सूप बनवलं सोन्याने. भाकरी, भात, कांदा, लिंबू. चला जेवायला या. आजचं जेवण हे असं आहे.